9वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 3 त्रिकोण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूयात कोन दुभाजकाचे प्रमेय. त्यामध्ये भाग 1 प्रमेयाचे विधान काय आहे बघा. कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या भुजांपासून समदूर असतो. आता यावरून आकृती कशाची येईल, तर कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू म्हणजे आपण एक कोन काढला पाहिजे. या ठिकाणी कोन PQR मी काढलेला आहे. त्याचबरोबर या कोणाचा कोन दुभाजक आपल्याला काढला पाहिजे. या ठिकाणी QS किरण QS हा काय आहे, कोन दुभाजक आहे. आणि हा प्रत्येक बिंदू कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू, मग या ठिकाणी आपण एक बिंदू घेतला A. हा बिंदू कोणांच्या भुजांपासून समदूर आहे. म्हणजेच कोणांच्या भुजा कोणत्या आहेत, QP आणि QR. या दोनही भुजांपासून A हा बिंदू कसा आहे, समदूर आहे, म्हणजे समान अंतरावर आहे. म्हणून AB हे लंब अंतर आहे आणि AC सुद्धा हे लंब अंतर आहे. आणि या ठिकाणी म्हणून आपल्याला पक्ष कसं लिहिता येईल, तर किरण QS हा कोन PQRचा दुभाजक आहे. A हा कोन दुभाजकावरील कोणताही एक बिंदू आहे. रेख AB लंब किरण QP आणि रेख AC लंब किरण QR. या पद्धतीने आपल्याला पक्ष लिहिता येईल. आता साध्य काय आहे बघा विधानांमध्ये. आपण जो बिंदू घेतलेला आहे कोन दुभाजकावर, तो कोणांच्या भुजांपासून समदूर असतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग या ठिकाणी कोणता बिंदू आपण घेतलेला आहे, A. तो कोणांच्या भुजांपासून म्हणजेच QP आणि QR पासून, म्हणजेच हे जे लंब अंतर आहे ते समान आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. याचाच अर्थ साध्य काय येईल, रेख AB एकरूप रेख AC. आता सिद्धता आपण पाहू. रेख AB लंब किरण QP, त्याचबरोबर रेख AC लंब किरण QR. आणि या दोघांनाही कारण काय येईल बघा. कारण लिहूयात पक्ष. आणि या ठिकाणी विधान क्रमांक सुद्धा आपण देऊयात 1. किरण QS हा कोन PQR चा दुभाजक आहे. कारण हे आपल्याला पक्षमध्ये दिलेलं आहे. म्हणून कोन PQS एकरूप कोन RQS. याचाच अर्थ कोन BQA एकरूप कोन CQA. फक्त या ठिकाणी नावामध्ये आपण बदल केलेला आहे. या ठिकाणी नंबर देऊयात विधान क्रमांक 2. म्हणजेच बघा BQA आणि CQA हे दोनही कोण काय झाले, एकरूप झाले. आता त्रिकोण AQB व त्रिकोण AQC मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये बघा, तर आपल्याला माहिती आहे की ABQ कोन ABQ एकरूप कोन ACQ. ABQ एकरूप कोन ACQ. कारण या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला, प्रत्येकी काटकोन किंवा प्रत्येकी 90 अंश. त्यानंतर आणखीन काय आपल्याला घटक मिळतात बघा एकरूप दाखवण्यासाठी. तर आताच आपण सांगितल्याप्रमाणे BQA आणि CQA हे दोनही कोन एकरूप आहेत. BQA एकरूप कोन CQA. कारण काय लिहिता येईल आपल्याला, विधान क्रमांक 2 वरून.
आता आणखीन एक घटक आपल्याला हवा आहे, तो कोणता बघा. तर त्रिकोण आपण ABQ आणि ACQ या दोनही त्रिकोणांमध्ये बघितलं तर या ठिकाणी QA ही भुजा कशी आहे, सामायिक आहे. म्हणून रेख QA एकरूप रेख QA, कारण सामायिक भुजा. म्हणून त्रिकोण AQB एकरूप त्रिकोण AQC. कोणती कसोटी येईल बघा, या ठिकाणी बाजू कोन कोन म्हणजे बाकोको कसोटीनुसार दोन त्रिकोण काय झाले, एकरूप झाले. मग दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत घटक एकरूप असतात. आपल्याला साध्य काय आहे, रेख AB एकरूप रेख AC. मग AB ही AQB या त्रिकोणाची बाजू आहे आणि AC ही AQC या त्रिकोणाची बाजू आहे. मग दोन त्रिकोण एकरूप आहेत, मग तर त्यांच्या संगत भुजा कशा असणार आहेत, एकरूप. म्हणून रेख AB एकरूप रेख AC, कारण काय लिहिता येईल आपल्याला, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कोनदुभाजकाचे प्रमेय भाग 1 सिद्ध केलेला आहे. यावरून आपण कोणता गुणधर्म अभ्यासला, तर कोनदुभाजकावरील प्रत्येक बिंदू, या ठिकाणी आपण A बिंदू घेतला होता, आणखीन कुठेही इथं बिंदू घेतलात तरी प्रत्येक बिंदू हा कोणांच्या भुजांपासून काय असतो, समदूरच असतो. आता भाग 2 बघूयात. यामध्ये बघा विधान काय दिलेलं आहे, कोणांच्या भुजांपासून समान अंतरावर असणारा कोणताही बिंदू त्या कोणाच्या दुभाजकावर असतो. आता कोणाच्या भुजांपासून समदूर याचा अर्थ बघा, या ठिकाणी आपल्याला समान अंतरावर असणारा बिंदू दिलेला आहे आणि तो बिंदू कोनदुभाजकावर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी पक्ष काय लिहिले बघा, कोण PQRच्या अंतर्भागात A हा एक बिंदू असा आहे की रेख AC लंब रेख QR. या ठिकाणी पुस्तकात आपल्याला पक्ष साध्य दिलेला आहे, सिद्धता आपल्याला पूर्ण करायची आहे. तर कोण PQRच्या अंतर्भागामध्ये A हा बिंदू आहे, हा कोनदुभाजकावर आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यामुळे फक्त आता आपण पक्षमध्ये काय लिहायचं आहे की A हा बिंदू PQRच्या अंतर्भागात आहे आणि रेख AC लंब रेख QR. AC काय आहे, QRला लंब आहे आणि AB लंब आहे किरण QP. आणि या ठिकाणी आणखीन एक माहिती आपल्याला काय दिलेली आहे की कोणाच्या भुजांपासून समान अंतरावर तो बिंदू आहे. म्हणून AB आणि AC हे दोनही रेषाखंड कसे दिलेले आहेत, एकरूप दिलेले आहेत. तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, तर किरण QA हा कोण PQRचा दुभाजक आहे हे सिद्ध करायचं आहे. हा जो किरण QA आहे तो PQRचा दुभाजक आहे हे सिद्ध करायचं आहे. याचाच अर्थ आपल्याला BQA आणि CQA हे दोनही कोण एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर या ठिकाणी सिद्धता कशी येईल बघा, तर रेख AC लंब रेख QR आणि रेख AB लंब किरण QP. या दोघांनाही कारण लिहूयात पक्ष. यावरून आपल्या काय लक्षात येईल की ABQ आणि ACQ हे दोनही कोन 90 अंशाचे आहेत. म्हणजेच या ठिकाणी जे दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत हे दोनही त्रिकोण काय आहेत, काटकोन त्रिकोण आहेत. म्हणून काटकोन त्रिकोण
ए बी क्यू व काटकोन त्रिकोण ए सी क्यू मध्ये आता या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला कोणते एकरूप घटक दिसतात बघा. तर रेख ए बी एकरूप रेख ए सी, कारण आपल्याला हे पक्षमध्ये दिलेलेच आहेत. तो घटक पहिला लिहूयात. रेख ए बी एकरूप रेख ए सी, कारण पक्ष. यानंतर आपण या त्रिकोणांचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की क्यू ए ही भुजा दोघांमध्ये कशी आहे, सामायिक आहे. म्हणून रेख क्यू ए एकरूप रेख क्यू ए, कारण सामायिक. परंतु ही जी सामायिक बाजू आपल्याला दिसते, ही सामायिक बाजू दोनही काटकोन त्रिकोणाचा काय आहे, कर्ण आहे. क्यू ए ही बाजू काय आहे, कर्ण आहे. म्हणजे कर्ण एकरूप आहेत आणि एक भुजा एकरूप आहे. म्हणून हे दोनही त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतील? या दोनही त्रिकोणांमध्ये कर्ण एकरूप आहे आणि एक भुजा एकरूप आहे. म्हणून हे दोनही काटकोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार काय आहेत, एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण ए बी क्यू एकरूप त्रिकोण ए सी क्यू कोणत्या कसोटीनुसार, कर्णभुजा कसोटी. मग दोन त्रिकोण एकरूप आहेत तर त्यांचे संगत घटक एकरूप असतात. मग आपल्याला कोणता घटक साध्यमध्ये विचारलेला आहे, सिद्ध करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. तर कोण बी क्यू ए समान आहे सी क्यू ए. बघा, बी क्यू ए हा या त्रिकोणाचा कोन आहे आणि सी क्यू ए हा या त्रिकोणाचा कोन आहे. म्हणून कोन बी क्यू ए एकरूप कोन सी क्यू ए. आणि कारण काय लिहिता येईल आपल्याला, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. या पद्धतीने आपल्याला ही सिद्धता पूर्ण करता आलेली आहे. म्हणजेच कोनदुभाजकाचे प्रमेय भाग 1 आणि 2 आज आपण अभ्यासलेले आहेत. आणि ते दोनही गुणधर्म अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे ते विधानेही लक्षात ठेवा, त्याचबरोबर ही सिद्धतासुद्धा व्यवस्थित अभ्यासा. थँक्यू.